महाकालेश्वर मंदिराशी संबंधित 10 रहस्ये। पहिले रहस्य, भस्म आरती। या मंदिरात महाकालाची भस्म आरती होते, जी पाहण्याचे भाग्य फारच कमी लोकांना मिळते। असे मानले जाते की जो कोणी भाग्यवान या आरतीचा साक्षीदार होतो, त्याचे सर्व दुःख आणि वेदना दूर होतात। येथे रोज सकाळी भस्म आरती होते आणि भोलेनाथाचा ताज्या भस्माने अद्भुत आणि अनोखा शृंगार केला जातो। अशा प्रकारची आरती फक्त याच मंदिरात होते। पौराणिक कथेनुसार जेव्हा शिवाजींनी राक्षस दूषणाचा वध केला, तेव्हा त्यांनी त्याच्या राखेने स्वतःचा शृंगार केला आणि भक्तांच्या प्रार्थनेला प्रतिसाद देत तेथेच कायमचे राहिले। तेव्हापासून महाकालाची आरती इतरांपेक्षा वेगळी भस्माने होते। दुसरे रहस्य, भैरव बाबांना मदिरा अर्पण। महाकालेश्वर मंदिर परिसरात भैरव बाबांची गुहा आहे। येथे भैरव बाबांना प्रसादाऐवजी मदिरा अर्पण केली जाते। भारतातील कोणत्याही मंदिरात मद्य नेणे प्रतिबंधित असते, परंतु हे एकमेव मंदिर आहे जिथे मदिरा नेली जाते आणि भैरव बाबांना अर्पण केली जाते। तिसरे रहस्य, आरतीचे विशेष नियम। या मंदिराचे काही विशेष नियम आहेत। नियमानुसार या मंदिराच्या भस्म आरतीत महिला सहभागी होऊ शकत नाही। जर त्या या आरतीत सहभागी व्हायचे असेल तर त्यांना घुंघट घ्यावा लागतो। ज्योतिर्लिंगाचा जलाभिषेक केला जातो। दर्शनासाठी कोणतेही कपडे घालून जाता येतात, परंतु भस्म आरतीत सहभागी होण्यासाठी कपड्यांबाबत काही नियम आहेत। या आरतीत सहभागी होण्यासाठी पुरुषांनी विणलेले झालेले कपडे म्हणजेच धोतर घालावे आणि महिलांनी साडी नेसून आणि घुंघट घेऊन सहभागी व्हावे। चौथे रहस्य, नागेश्वर मंदिर वर्षातून एकदाच उघडते। महाकालेश्वर मंदिराच्या वरच्या भागात नागेश्वर मंदिर आहे। या मंदिराची विशेषता अशी की ते वर्षातून फक्त एकदाच उघडले जाते। भक्त या मंदिराचे दर्शन फक्त नागपंचमीच्या दिवशी घेऊ शकतात। पाचवे रहस्य, स्वयंप्रकट शिवलिंग। असे मानले जाते की या मंदिरातील ज्योतिर्लिंग त्याच वेळी प्रकट झाले होते जेव्हा उज्जैन नगरीच्या लोकांनी राक्षस दूषणाचा अंत करण्यासाठी महाकालाला विनंती केली होती। त्यांच्या विनंतीवरून महाकाल येथे प्रकट झाले होते। राक्षसाचा वध केल्यानंतर जेव्हा शिवजी जाऊ लागले, तेव्हा उज्जैन नगरीच्या लोकांनी त्यांना तेथेच राहण्याची विनंती केली। तेव्हापासून शिवजी तेथेच विराजमान आहेत। सहावे रहस्य, रात्री कोणीही थांबू शकत नाही। असे मानले जाते की राजा विक्रमादित्याच्या काळापासून या मंदिरात रात्री कोणीही थांबू शकलेले नाही। ज्या कोणी रात्री थांबण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर संकटांचा डोंगर कोसळला किंवा तो मारला गेला। इतकेच नाही तर आजही कोणताही पंतप्रधान, राज्यमंत्री किंवा मुख्यमंत्री येथे रात्री थांबण्याचे धाडस करत नाही। सातवे रहस्य, ताज्या भस्माने होणारी आरती। येथे केल्या जाणाऱ्या भस्म आरतीमध्ये चितेच्या ताज्या राखेचा वापर केला जात असे। वर्षांपूर्वी येथे रोज एका ताज्या चितेच्या राखेने पूजा होत असे। एकदा जेव्हा भस्म आरतीसाठी कोणतेही प्रेत मिळाले नाही, तेव्हा पुजाऱ्याने आपल्या मुलाला मारले आणि त्याच्या चितेच्या राखेने आरती केली। पुजाऱ्याच्या या भक्तीने शिवजी प्रसन्न झाले आणि त्यांनी पुजाऱ्याच्या मुलाला जीवनदान दिले। जीवनदान देताना शिवजींनी पुजाऱ्याला सांगितले की आजपासून त्यांची आरती उत्तम गायीच्या शेणापासून बनवलेल्या कोळशाच्या राखेने होईल। आठवे रहस्य, दक्षिणमुखी शिवलिंग। भारत आणि जगभरातील सर्व शिवलिंगांची जलधारी उत्तर दिशेला असते, मात्र उज्जैनचे महाकालेश्वर हे एकमेव असे ज्योतिर्लिंग आहे ज्याची जलधारी उत्तरेऐवजी दक्षिणेकडे आहे। या कारणामुळे या ज्योतिर्लिंगाला दक्षिणमुखी महाकाल असेही म्हणतात। नववे रहस्य, मूळ शिवलिंगाच्या जागी दुसरे शिवलिंग। असे मानले जाते की उज्जैनच्या शिवलिंगाचे नुकसान करण्याचा अनेकदा प्रयत्न झाला। शिवलिंगाचे संरक्षण करण्यासाठी पुजाऱ्याने मूळ शिवलिंग तेथून हलवून महाकाल मंदिराच्या प्रांगणातील दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी स्थापित केले, ज्याला आज जुना महाकाल म्हणतात। या शिवलिंगाच्या जागी दुसरे शिवलिंग स्थापित करण्यात आले। काही लोकांच्या मते मूळ शिवलिंगाची छेडछाड थांबवण्यासाठी असे करण्यात आले। 10वे रहस्य, मंदिराचे नाव महाकाल का आहे।
काल या शब्दाचे दोन अर्थ आहेत, एक म्हणजे मृत्यू आणि दुसरा म्हणजे वेळ। या मंदिराचे नाव महाकाल असे पडले कारण या मंदिरात शिवजी राक्षस दूषणाचा काळ बनून आले होते आणि त्यांनी भक्तांच्या प्रार्थनेला प्रतिसाद देत येथे कालाच्या अंतापर्यंत राहण्याचे आश्वासन दिले होते। याचा अर्थ वेळ असाही आहे कारण पूर्वीच्या काळात याच ठिकाणाहून संपूर्ण विश्वाचा प्रमाण वेळ निर्धारित केला जात असे। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।